शिरूरमध्ये ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोंना फासलं काळं, काळं फासणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, तर सामना होऊ द्या, आम्ही थांबवणार नाही, सुप्रीम कोर्टाची स्पष्टोक्ती। महादेवी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। सोलापुरात पावसाचं धुमशान, सखल भागात पाणीच पाणी परिस्थिती, तर पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक सुरू। काल झालेल्या ठाकरे बंधूंच्या बैठकीतल्या तपशिलावर चर्चा होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेना आमदार खासदारांची उद्या बैठक। आगामी मुंबई महानगरपालिकेबाबत होणार चर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही चर्चेची शक्यता। प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध। आंदोलनाच्या पवित्रात असणाऱ्या आंदोलकांशी भोईवाडा पोलीस आज करणार चर्चा। पत्राचाळ उर्फ सिद्धार्थनगर येथील पुनर्वसित 16 इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे नाही। उच्च न्यायालयासमोर बीजेटीआयचा अहवाल सादर। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद। पर्यटकांना राज्यात आणण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।